गुड मॉर्निंग मित्रांनो. आता वाजले सकाळचे 6:30 आणि आम्ही चाललोय आता बनारस काशीलाच, म्हणजे बनारस इथे. आता खूप थंडी आहे तिथे. विनोदने आता जस्ट आता मंदिर वगैरे सगळं ओपन केलं आहे आणि पोरं सगळी फ्रेश झाली आहेत. हे बघा इथं. तर आता शेकोटे करून निघतोय आम्ही. गुड मॉर्निंग गाईज, आम्ही चाललो आता काशीला. मस्त तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो काय नाही. हा, तुम्हाला थंडी वाला तिथं बघा सुट्टा पिते. हे लेले गान स्मोकिंग इज इंजुरियस टू युअर हेल्थ. काशी किती लांब आहे? 250 किलोमीटर 250 जस्ट इन हाफ एन आवर्स. आता सगळे आम्ही आता सगळे शेकोटी वगैरे सगळे करून आता लगेच आम्ही तिकडे निघतोय. तिकडे गेल्यानंतर ना तुम्हाला एकदा तिकडचा व्ह्यू दाखवतो. चला. विनोदनी चहा आणलाय सगळ्यांसाठी. विनोद काय पिलो गाईज, काय चहा, काय थंडी, काय शीत, खूप थंडी. ओके मध्ये आता जस्ट आम्ही निघतोय. लग्नाला आता खिडकी आहे ना भाऊ, पिंजन खाली भाऊ. आम्ही थांबले आता इथे पेट्रोल भरण्यासाठी. सकाळी अजून आपल्याला खूप लांब जायचं आहे. इथे बघा सगळी पोरं पेट्रोल भरतात आहेत. इथं वैभव बसले. 200 किलोमीटर जायचं आम्हाला. हॉटेल बुक करायचंय, नाश्ता करायचा आहे. थंडी कशी आहे वैभव इथं? थंडी खूप थंडी आहे. -7 डिग्री -7 म्हणतो 7 डिग्री. ते बघा तिथं पेट्रोल भरून घेतात. तर मकरांना वॉशरूमला आलेत. डब्बा अब्बा डब्बा चब्बा. टाकायची ती ब्लॉग मध्ये. टाकायची की भाऊ. कसं तुझं पानी पियो. देखो इधर, यस दाखो ना. यस इधर वॉशरूम को तो धुआं आता है नीचे से. बहुत ठंडी इधर है कि नहीं भैया? बोलो इनको जरा. दुआ कर दूंगा फिर दुए में बिकता ना. मेरे नाम से तेरा शहर चले, तेरे आगे भी मैं बिकता ना. ही इज फ्रॉम चंदा वसात गल्ली नंबर 23. गल्ली नंबर रामनगर. कंट्रोलर सांडली. ये देखो हिल रहे. तिने हॉटेलला सोडलं ते इकडनं बंदच होईना. अरे विने निकाल भरून आणलं होतं. अजून बसल ना नाही. हे भैया और कुत्ते ना भैया छोडो आगे. त्याला बंद केलं त्यांनी, बंद केलं. गाईज आम्ही हॉटेलमध्ये पोचलोय. तो बघा ओमकार कोळी ब्लॉक करत नाही म्हणून मी करतोय. गाईज हाल काय कामच नाही. याला सगळं सांगायला लागतं. आळशी माणूस आहे. आठवण करून द्यायला लागते की ब्लॉक कर. रोजची आठवण येते. रोज असला असतं तर केला असतं. काही ना काही बोललं तरी असतं. हा काही बोलत पण नाही. खरं कंटेंट क्रिएटर आम्हीच आहे. याला भाग पडतोय हे करणार. रोहित अजून हा सेम आहे. काय फरक नाही. यांना सगळं सांगायला लागतं. असं कर तसं कर मगच हे करतं. आता ब्लॉगिंगचं मी यश विनोद योगी आम्हीच सगळ्यांनी घेतले हातात. मकरन ओमली हा फक्त असं फोन उचलतो फिरवतो. रोहित सारखंच आहे. बाकी काही वेगळा नाही. यो फक्त व्हिडिओ काढतो. त्याला वाटतं मी व्हॉइस ओव्हर देईन मागणं. जरा पावर जास्त आहे. यो नुसता व्हिडिओ काढतो. याला वाटतं मी व्हॉइस ओव्हर देईन मागणं. अरे जुमडे जरा अपग्रेडेड व्हर्जन. तो काय म्हणणं आहे योगेश याच्यावर? काय ना आता हाय ते घ्यायचं पात्रात घ्यायचं आता काय. तर मित्रांनो जस्ट आम्ही आता आमचं हॉटेल चेक इन केलं. रूमच्या चाव्या घेतल्या आणि आता काही जण पोरं आपले फ्रेश व्हायला गेलेत आणि काही पोरं इथं बसलेत.
तर आज आणि उद्या आपण सगळा बनारस एक्सप्लोअर करणार आहे. त्याचे क्लिप्स मी सगळे तुम्हाला पुढे ॲड करतो. मेन म्हणजे सगळ्यांना आता भुका लागल्यात तर बघू. हां सकाळपासून काय झालंय चहावर आहे आम्ही सध्या. ना इकडे मी पकडतो तो बोलेन आता. कोण मी का? सगळ्यांना भुका लागल्यात. मेन म्हणजे आता पहिला सगळे फ्रेश होता आम्ही आणि फ्रेश होऊन झाल्यानंतर कुठलं तरी चांगलं म्हणजे हॉटेलचं एक रेस्टॉरंट आहे प्युअर वेजचं ते खायला जातो. चच्चा कशी चच्चा मिळते का चच्चाला कोणी. आपली रूम इथं आतमध्ये बाथरूम आहे. इथं सगळे आपली पोरं बसली आहेत. 2 रूम दिलेत आपल्याला. ही एक रूम आहे आणि तिथे समोर एक आहे ती दाखवतो नंतर. क्लिनिंग चालू आहे. तर सगळे फ्रेश झाल्यानंतर ना आता आम्ही सगळे जेवायला आलो. सगळ्यांना एकदम भूक लागलेली आहे. पिंदन बसला इथे बघा ही सगळी मित्र आपली. जेवण झाल्यानंतर ना आम्ही आज जाणार आहे बनारस एक्सप्लोर करायला. नंतर ना आम्ही गंगा आरती करणार आहे. त्याचे क्लिप्स मी सगळे करणार हां करणार. येडे. तर मित्रांनो जस्ट आमचं आत्ता जेवण झालं आहे. मागणं खूप आवाज येतोय म्हणून तुम्हाला क्लिअर आवाज येणार नाही. पण आता आम्ही चाललो आहे बनारस एक्सप्लोर करायला. म्हणजेच पहिला म्हणजे गंगा आरती हे करायला. गंगा आरतीचा आता सध्याचा टाईम आमचा झाला आहे 4:30 आणि गंगा आरती असते खरं तर संध्याकाळी. तर 7:30 वाजता. तर आम्ही लवकर चाललो आहे कारण की आम्हाला चांगले क्लिप्स म्हणजे लवकर आणि जास्त एक्सप्लोर करता येईल आणि चांगले क्लिप्स येतील. तर बघूया आपण तिथे. कष्ट करते बोट मध्ये बसते आता पोरं सगळी. या बघा कशी चालली ह्या बोटीतून त्या बोटीमध्ये. चाला लवकर पुढे. या बघा कशी आली पोरं. अख्खी बोट आपलीच आहे फक्त बाकी कोण नाही या बोटीत इथं. बघा काय तर मित्रांनो मेक शुअर कधी पण जेव्हा तुम्ही एका ट्रिपला येत आहे तर तुमच्यासोबत एक प्रॉपर गाईड असला पाहिजे जेणेकरून तो तुम्हाला सगळी माहिती सांगेल. नंतर तुम्हाला जर तुम्ही ग्रुपमध्ये यायचं असेल तर एक फिक्स करा की पूर्ण बोट ही तुमची असली पाहिजे जेणेकरून प्रॉपर स्पेस आणि प्रॉपर माहिती ही तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये मिळेल. आम्ही पण आमचे गाईड घेतले जेणेकरून ते आम्हाला सांगतात हे जे पण आमचे पॉईंट्स आहेत हे काय आहेत नक्की. 64 शक्ति माता पीठ का मंदिर है. 4 में 2 बार छुट्टी है. एक बार नवरात्र में एक बार होली. होली को जो पहला बुढ़ाता टीका लगता है ना पहले यहाँ लगता है. नौकरी नहीं मिल रही थी तो यहाँ पे जो डेड बॉडी चलाता था कल्लू चंडाल हम लोग करते हैं. राजा हरिचंद्र इसी तरह राजा हरिचंद्र की इसी तरह नौकरी. सभी लोग हाथ जोड़ के बोलिए राजा हरिचंद्र की जय. हे बघा मित्रांनो व्ह्यू कसा आहे. आता आम्ही चाललो आहे करंटली गंगा आरतीकडे. गंगा आरतीच्या नंतर ना आम्ही मणिकर्णिका घाट बघणार आहोत. एक म्हणजे असंच आमच्या टुरिस्टने आम्हाला सांगितलं की बनारस म्हणजे हे जे पूर्ण काय आहे हे एका धनुष्यबाणाच्या आकाराचं आहे. म्हणजे जसा हा पट्टा आहे हा धनुष्याच्या बाणाचा आहे. आणि नंतर ना हा इथे आता अंधारामुळे दिसत नाही आहे पण इथे अशी एक वाळू आहे म्हणजे एक अशी जमीन आहे ती अशी दोरीचं काम करते आणि हे जे होड्या आहेत हे असं एक बाणाचं काम करते. तर आम्ही आता आस्से घाटला जाऊन आलो. आस्से घाटचं दर्शन करून आता आम्ही गंगा घाटला आलो आहोत गंगा आरतीचं बघायला. गंगा आरती आता सुरूच होणार आहे 6:30 वाजता. त्याचे क्लिप्स मी सगळे मेन्शन करतो पुढे. जर वर्षाचा शेवट जर असा होणार असेल या दर्शनाने होणार असेल खूप चांगलं वाटलं आपल्याला. तर दरवर्षी आम्हाला हा शेवट अनुभवायला आवडेल आहे की नाही. बघा कशी आरती. क्लिप्स बघा तुम्ही.
जस्ट झाली गंगा आरती आणि आता आपण चाललो आहे मणिकर्णिका घाट बघण्यासाठी. मणिकर्णिका घाटेवरती लाईव्ह चिता जळत असते. तिथे एकदा तुम्हाला तिथला व्ह्यू दाखवतो कसा येतो एकदा. ते दिसते तिथे, ते मणिकर्णिका घाट आहे आणि इकडे गंगा आरती. तर आता आपण कॅरिडोर ललिता घाटपाशी आलो आहोत, जिथे PM मतलब मोदी साहेब यांनी एक नवीन घाट बांधला आहे, जिथे स्क्रीन होते म्हणजे LED शो. तो दाखवतो. ब्रह्मांड के स्वामी एवं वाराणसी के भगवान श्री विश्वनाथ की हम वंदना करते हैं. तिकडे गेलं तर आरती घ्यायला. वैभव कुठे आहे? तिकडे आरती घ्यायला अख्खं चाटचं दुकान खाऊन झालंय. फक्त वरचे 2 खाल्ले नाही. पाणीपुरी अजून जयपुरे यांनी सगळ्यात जास्ती खाल्लं. आता मकरन पण खातोय. चौथी वाटी दही बनल्याची. त्याच्या आधी 2 मिक्स चाट खाल्ले पर्यंत खाणार आज. दो भाई दोन होता भाई. योगेश पण बघा नुसता खातोय, नुसता खातोय, नंतर बोलतो तुमच्यासोबत. नुसता खातोय. चोराची आणायला नको म्हणली. एक माणूस आणला घेऊन म्हणले ऑर्डर. आमचा भैया सगळं आमच्यासाठी करतोय. बोर्ड बीड सगळं मॅनेज करतो. भैया हाय करू. भैया पुडी मळतोय. पुडी बघा भैयाची. पुढे पोरांचं आता खाऊन झालेलं आहे. पोरांना कुठली खायची इच्छा होती. भाऊ म्हणला इथं चांगली नाही, तिकडं चांगली आहे, तिकडं चालली. तुम्ही बघू शकता. पोरं ऐकणार नाही. चला पुढे जाऊन खाणार एकदम view काढणार. चला ए चलो भैया. ए थम्सअप चलो. भेटूया नंतर. पुढे कसे गर्दे योगेश डॉमिनोज आहे. भांगारे डॉमिनोज. जायचंय का काय घ्यायला? भांगारे संध्याकाळी कपडे बिपडे पिझ्झा भेटेल का? खास फालुदा खायला तिथनं 2 किलोमीटर लांब चालत आलेलो आहे आम्ही. तुम्ही बघू शकता रस्त्याला खूप गर्दी आहे. गर्दी दाखव तर हे नको पाहू. गर्दी बघू शकता. तिकडे गर्दी होती, इकडे गर्दी आहे. फक्त आणि फक्त फालुदा खायला. आणि विनंती अशी आहे त्यांना सर्दी खोकला ताप वगैरे आहे, फालुदा खाऊ नये. घसा बसू शकतो. खायचं काय ना होत. खायचं 2 दिवस ऍडमिट होऊ पण खाऊन जाऊ, काय विषय नाही. बरोबर का नाही? हा बोल. बरोबर आहे. बाग डायलॉग नाही काय नको. बस तर मित्रांनो, आता वाजल्यात रात्रीचे 1 आणि मी झोपलो होतो आणि झोपेतून मला आठवलं की मी आजचा व्लॉग एंडच नाही केला आहे. तर आजचा व्लॉग करण्याचं कारण म्हणजे आज आम्ही वनारसी हे पूर्ण फिरलो. पूर्ण म्हणजे गंगा आरती पाहिली. अजून आम्ही उद्या एक्सप्लोर करणार आहोत. नंतरनं इथले स्ट्रीट फूड खाल्लं. नंतरनं हॉटेलमध्ये जेवलो. जर तुम्ही माझ्या या चॅनलला जर नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मेन म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन ब्लॉग अपलोड करेल तेव्हा तुम्हाला वरती नोटिफिकेशन येईल. रात्रीचं एकटा चालू आहे गुपचूप. मला सांगता तुम्ही बघू शकता मणिकर्णिका घाटावर.
हम्म.